डिपार्टमेंट विजत घेतात आणि एक वकील विजत घेतात. माझ्या पायावर फायरिंग केली आणि 2 गोळ्या मारून मला तिथं पकडून नेलं. ह्या पोलीस लोकांनी माझ्या संग असं खेळूनपट्टी केली. एका गावाला 3 दिवसाच्या वर राहायचा अधिकार नाही. कुठेही चोरी झाली की आम्हाला मोहर टाकते. यांना मतदानाचाही अधिकार नाहीये. जनगणनेत, रेशन कार्डाच्या यादीत, सरकारच्या कोणत्याही यंत्रणेत यांची नोंदही नाही. सरकार दरबारी यांचं अस्तित्वच नाही. हां, पोलिसांकडच्या अट्टल गुन्हेगारांच्या यादीत मात्र हे आहेत. 1857च्या राष्ट्रीय उठावात भाग घेतला म्हणून ब्रिटिशांनी यांच्यातल्या कित्येकांना फाशी दिलं आणि उरलेल्यांना गुन्हेगार जमात म्हणून जाहीर केलं. पारधी, रामोशी, बेरड, मसणजोगी, कैकाडी, लमाणी अशा अनेक जमातींच्या या अंदाजे 12 कोटींच्या लोकसंख्येचं असणं सरकारी खिसगणतीतही नाही. आता या जमाती कुठे जाणार शिक्के मारायला? आम्ही वोटरच्या लिस्टमध्ये नाही, रेशनिंग कार्ड नाही, डोमिसाइल सर्टिफिकेट नाही, रहिवासाचा दाखला नाही, उत्पन्नाचा दाखला नाही, तर सरकारची कुठली स्कीम मला मिळेल? राजस्थानमधल्या गुर्जरांनी आरक्षणासाठी केलेल्या हिंसक आंदोलनाच्या वेळी जाणवलं की महाराष्ट्रातले पारधी, बेरड, रामोशी, मरगम्मा, बहुरूपी यांच्यासारख्या अनेक जमाती आजही साध्या नागरिकत्वाच्या आणि मतदानाच्या मूलभूत हक्कांसाठी तडफडतायत. म्हणून आम्ही निघालो या सर्व भटक्यांची पारद समजून घ्यायला आणि पोहोचलो हगरतोळ. अचूक पारद करणारा हा पारधी समाज आज सरकारी लालफितीची शिकार ठरतोय. ब्रिटिशांना जेरीस आणणाऱ्या या पारध्याचं आयुष्य स्वतःच कसं जेरीस आलंय हे आता बघायचंय. पारध्यांच्या पाल नेहमीप्रमाणे गावाबाहेरच पडल्या होत्या. ब्रिटिशांनी गुन्हेगार जमात म्हणून घोषित केल्यापासून यांना कोणत्याही गावात 3 दिवसांपेक्षा जास्त राहण्याची परवानगी नाही. या सततच्या भटकंतीमुळे उत्पन्नाचे मार्ग शोधण्यावरही मर्यादा येतात. मग अंगद सारखे अनेक जण ऊसतोडीच्या कामाला जातात. दिवाळी आलीला उसाला जायचं. दिवाळी आली की 6 महिने काम करायचं उसाचं, ऊसतोडी. मग तिकून आलं की पान लोट राहते, पाणी जिरवा. पण आल्यावर परिसरात कुठेही चोरी दरोडा घडला तर पोलीस सरळ उचलून नेतात. तपास न लागलेले सर्व गुन्हे मग यांच्या नावावर लावले जातात. ऊसतोडीची कमाई चोरीचा मुद्देमाल म्हणून जप्त होते आणि त्यातून वाचलंच तर पुन्हा भुकेचा प्रश्न असतोच. एक दोन पडतात, ते काही उडून जातात. एखाद दिवशी शिकार भेटणारी, साधली तर शिकार नाही तर भिकार राहते ती. शिकार करण्यासाठी जनावरांच्या शिरा आणि चरबीचे केलेले फास, लाकडाचे सापळे घेऊन रानात जायचं. सापळा पसरून त्याच्यासमोर फासाच्या खुंट्या जमिनीत रोवत जायचं. जनावर आलं की नकळत या फासात अडकतं. पाय किंवा मान घट्ट फसते. पण अंगदच्या बायकोला असंच जगावंसं वाटत नाही. तिने उसाच्या मळ्यातच 3 महिन्यांपूर्वी स्वातीला जन्म दिलाय. स्वातीला शिकायची लय प्रयत्न करायला, पण लय लहान आहे ती. इकडे जीव का जाईना तिला शाळा शिकणे राह. हे लोक शिकवायचे नाही ना तर आपण शिकवायचं असं प्रयत्न करायला. पण शिक्षित होण्यात अनेक अडचणी येतात. कोणाकडेही जन्माचा, जातीचा, रहिवासी असल्याचा साधा दाखलाही नसतो. कोणतंही एक असं स्थिर गाव नसतं. यावरही मात करून शिकण्याचा कोणी प्रयत्न केलाच तरी पोलीस आणि समाज दरोडेखोर म्हणूनच वागवतात. एखाद्या रात्री अचानक पोलिसांची धाड पडते आणि सर्व काही डोळ्या देखत संपून जातं. लढाईत हरवता आलं नाही म्हणून ब्रिटिशांनी पारध्यांवर गुन्हेगार असल्याचा शिक्का मारला. देश स्वतंत्र होऊन 61 वर्ष झाली, पण अनिल सारखे हजारो पारधी आजही त्या काळीम्याची शिक्षा भोगतायत. अनिलचे वडील गावातल्या शेतांची राखण करायचे. बदल्यात शेतकरी बलुत म्हणून धान्य द्यायचे. गावात काही काळ स्थिरावता आलं म्हणून अनिल आणि सुनीलला शाळेत टाकलं. 8वीत असताना पोलिसांनी अचानक वडिलांवर 10-12 दरोड्यांचे गुन्हे नोंदवून जेलमध्ये टाकलं. आमचा चुलत भाऊ जग्या म्हणायचं की साहेब म्हणले आम्ही या जग्याला पकडून देता, पण पहिलं तुम्ही कुणाला अटक करावं लागेल, हनुमंत्याला अटक करावं लागेल, तरच आम्ही जग्याला पकडून देतो. पारध्यांमध्ये हा प्रकार खूप चालतो. 3-3 पिढ्यांची दुश्मनी काढण्यासाठी एकमेकाला गुन्ह्यात गोवण्यात येतो. पण त्याची खूप मोठी किंमत
संपूर्ण पारधी जमातीला चुकवावी लागते. पोलिसांनी अनिलवरही 15 दरोडे, 2 खुनाचे तपास न लागलेले जुनेच गुन्हे नोंदवले आणि घाबरून अनिल पळाला. राकेल गावात तिथं माझ्या पायावर फायरिंग केली आणि 2 गोळ्या मारून मला तिथं पकडून नेलं. त्यावेळेस आमच्या 2 गायी 25 शेळ्या होत्या, ते सर्व विकून टाकले आणि आम्ही तिथून बी सुटलो, निर्दोष सुटलो त्यातून. पण गुन्हेगारीचा शिक्का बसलाच होता. शिक्षण बंद झालं होतं. पोलिसांचा त्रास सुरूच होता. पुन्हा एकदा अनिलला काही गुन्ह्यात गोवलं गेलं. पोलिसांचा ससेमेरा सुरू झाला. शेवटी काही सामाजिक कार्यकर्ते अनिलला घेऊन एसपींकडे गेले. आम्ही 100 रुपयाच्या स्टॅम्पवर त्यांना सर्व लिहून देऊन चिकनचा धंदा आणि 10 कोंबड्या घेऊन दिल्या मला साळुंके साहेबांनी, तराजू घेऊन दिला. तर ती त्यांच्या सांगितल्याप्रमाणे, संघटनेच्या सांगितल्याप्रमाणे आम्ही आता करून खातोय चिकनचा धंदा वगैरे. व्यवस्थित चाललंय आमचं. आता काही पोलिसांचा आम्हाला काही त्रास नाही. पण हे असंच राहील याची कोणालाच खात्री नसते. सर्व जमातच गुन्हेगार ठरवल्यामुळे होणारा छळ पारधी बायकांच्या बाबतीत तर शहारे आणणारा असतो. डिपार्टमेंट विजत घेतात आणि वकील विजत घेतात आणि तुझ्या नवऱ्याला सोडून देतो, तू माझ्या बरोबर असं छळ करायची. शिंदगावच्या जयश्रीचा भूतकाळ तर थरकाप उडवणारा आहे. लग्नाच्या रात्रीच गावच्या पाटलासह 3घांनी तिच्यावर बलात्कार केला. तिचा नवरा कस्तुराला मारझोड करून बांधून ठेवलं होतं. तक्रार करायला पोलिसांकडे गेले तर पोलिसांनी पण संतापून कस्तुरांनी एका पोलिसाला मारलं. त्याला 7 वर्षांची जेल झाली. पण जयश्री, तेव्हाच मी कोर्टाला सांगितले, साहेब म्हणलं तुम्ही गव्हर्नमेंटची ही पोलीस असते, ती महिला तिथनं तुमची बी महिला असते ना, आम्ही पारदेचा हो म्हणून काय आम्ही वेगळं नसतो. महिला तिथनं जीवन जगणं एकच असते. तर ह्या पोलीस लोकांनी माझ्या संग असं खेळूनपट्टी केली तर नवऱ्याची काय नसते काय इज्जत तिथं. तर त्या बाईनं असं मी बोलाय तर खाली मान घातली. त्यांनी केस आमची माझी नोंद करून घेतली नाही. पण जयश्रीची तक्रार घेतली गेली नाही. आज जयश्री यमगरवाडीच्या शाळेत स्वयंपाक करते. तू थोडं जेव ना, जेवतेस का? थोडं जेव की, भात खायचं थोडं. मुलगी प्रियांकाला शिकवते आहे. अगदी लहान वयात अनेक आघात सहन केलेल्या प्रियांकाला खूपच समज आहे. मला मोठं होऊन इंजिनियर बनायचं, सगळ्यांना घरात बांधायचं. पारध्यांवरील अत्याचाराच्या अशा हजारो कहाण्या आहेत. समाजाची उपेक्षा, पोलिसी अत्याचार, सततची भटकंती, अशिक्षितपणा, मतदारही नसल्यामुळे राजकीय दुर्लक्ष यामुळे हताश होऊन खरंच गुन्हेगार बनण्याची शक्यता वाढते. अन्यथा ब्रिटिशांना जेरीस आणणारा धाडसी आणि राष्ट्रप्रेमी पारधी असा स्वतःच जेरीस नसता आला. एवढं जनावर असते, तिचा तोंड म्हणल्यावर असा, तिचा केसा, तिचा तोंड नाही बघितले माणसं, तिला बघितले की नाही तिचा हंगाता लागणे, कलास भिवून तर कलास मरून तर जात आहे. अत्यंत आक्रमक असलेला हा पारधी समाज प्रत्येक मूलभूत हक्कापासून वंचित आहे. यांच्यापेक्षा पूर्णपणे भिन्न आणि अतिशय सात्विक आयुष्य जगणारा बहुरूपी समाजही इथं जवळच आहे. पण तोही सरकाराच्या अन्यायाने ग्रस्त आहे. बहुरूप्यांच्या वस्तीवर पोहोचेपर्यंत अंधार झाला होता. रोजच्या सवयीनं वस्तीवरचे सर्व एकत्रच जमले होते भजनं गायला. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळते पापाचे, पर्वत जळते पापाचे, पर्वत जळते पापाचे. घेता नाम, घेता नाम, घेता नाम विठोबाचे, देवाची कवनं भजनं गावोगाव फिरून गायची. देवांचे फोटो विकायचे आणि भिक्षा मागून पोट भरायचं. यांच्यात एकही असं नाही ज्याला गाता येत नाही किंवा सर्व वाद्य वाजवता येत नाही.
याशिवाय यांना दुसरं काहीही येत नाही. पोटा पाण्यासाठी दर आठवड्याला यांना एका गावाहून दुसऱ्या गावाला जावं लागतं. त्यामुळे सरकार दप्तरी यांची कुठलीही नोंद नाही. साहजिकच यांची मुलंही कायम अशिक्षितच राहतात. तानाजीही लहानपणापासून हेच करतोय. रोज 2 वेळा देवाची प्रार्थना करायची आणि दिवसभरही त्याचीच भजनं गायची. सर्वकारेषु सर्वधा सर्वकारेषु सर्वधा सर्वकारेषु सर्वदा. याची बहीण सखूबाई, तिचा नवरा काही महिन्यांपासून बेपत्ता आहे. शोध घेणंही खिशाला परवडत नाही. सखूबाईचा दिवस स्वतःच्या आणि भावांच्या मुलांच्या देखभालीतच जातो. तानाजीला दिवसभरात काही कमाई झाली तर मुलांच्या पोटाला अन्न लागतं, नाहीतर सखूबाईला भाकर तुकड्यासाठी भीक मागावी लागते. दोघं तिघ बाया मिळून असं खेड्यावर जाऊन गवळणी अभंगा असं देवाधर्माच्या गाणं म्हणते. आणि त्याने ज्वारी काय तांदूळ काय बी भिक्षा धर्म करते. आणि ते सगळं घेऊन दोघं किती जण गेले तेवढं जण वाटून घ्यायचे. आणि ते एवढे आले का नाही आम्ही करून खायचे. पण रोजच लेकरांना आणि पूर्ण कुटुंबाला पोटभर जेवायला मिळेल याची काही खात्री नसते. पिढ्यानपिढ्या देवाची सेवा करूनही यांना अजून अन्नदेवताही प्रसन्न झालेली नाही. एक दिवशी जास्ती थोडं घासभर भाकर जर बघून जर भात उरलं तर हाय देव म्हणायचे. आणि ते पुरलं नाही लेकराला म्हणलं तर नाही बाबा देव आम्हाला बघितलं नाही देव असं म्हणायचं. अतिशय नम्र आणि साधं आयुष्य जगणारी ही बहुरूपी जमात आक्रमक पारध्यांच्या अगदी उलट. पिढ्यानपिढ्या शत्रुत्व निभावणारे पारधी एकीकडे तर चुकून कोणी आपापसात भांडलं तर दोघांनाही 15 रुपये दंड करणारा पण पोलीस स्टेशनची पायरी टाळणारे बहुरूपी दुसरीकडे. पण शिवाजी महाराजांच्या काळापासून 1857 पर्यंत यांचा उपयोग हेरगिरीसाठीही करण्यात आला. म्हणून ब्रिटिशांनी यांनाही गुन्हेगार ठरवलं. तेव्हापासून हे पण गावाबाहेर. आजही प्रजासत्ताक भारतासाठी अदखल पात्रच. भारत स्वतंत्र झाल्यावर या नोटिफाईड ट्राईब्सना 1952 साली कायद्यानं डिनोटिफाय करण्यात आलं. पण एका कागदी सोपस्काराच्या पलीकडे जाऊन यांना पुन्हा एकदा सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत. 1931 सालच्या जनगणनेनंतर पुन्हा एकदा कधीही यांची लोकसंख्याही जाणून घेण्याचा प्रयत्न झाला नाही. सध्या केवळ महाराष्ट्रात अशा 42 जमाती आहेत. यात पारधी, बेरड, कैकाडी, रामोशी, वडार, वाघारी, लमाणी, छप्परबन, कांजरवाट, भामटा, बेस्तर, काटाबू, मसणजोगी, शिकलगार, कोल्हाटी यांचा प्रामुख्यानं समावेश होतो. या सर्व भटक्या आणि विमुक्तांचा सामाजिक स्तर अत्यंत खालचा आहे. या 42 जमातींना पाय ठेवायला या देशात जागा नाही. यांचं नागरिकत्वच या देशानं अजून कबूल केलेलं नाही. दे आर नॉट सिटिझन्स. भारताच्या राज्यघटनेचा स्पर्शही आमच्यापर्यंत आलेला नाही. स्वातंत्र्य मिळून 60 वर्ष झाली, त्याचाही स्पर्श आम्हाला अजून झालेला नाही. या सगळ्या समाजाचा पुरावा कुठला आहे तर आमच्या एज्युकेशनचं पर्सेंटेज 0.6% आहे, 0.6. म्हणजे आम्ही 1% सुद्धा जर शिकू शकलो नसू तर आम्हाला शाहू फुले आंबेडकर, राज्य, घटना यातलं काय कळणार आहे. 1931 सालची जनगणना आणि त्यानंतरचा लोकसंख्या वाढीचा किमान दर लक्षात घेतला तर आज यांची महाराष्ट्रातली लोकसंख्या तब्बल 1.5 कोटीच्या वर आहे. देशभरातली यांची लोकसंख्या तर 12 कोटींपेक्षाही जास्त आहे. आणि तरीही इतकी मोठी संख्या असलेल्या या जमातींकडे पूर्ण दुर्लक्ष झालंय. इंग्लंडच्या लोकसंख्ये इतकी लोकसंख्या असलेल्या या जमातींना घटनात्मक अधिकार आणि हक्क न देण्यामागं राजकीय कारणं असण्याची शक्यता जास्त आहे. कारण मग त्या प्रमाणात आरक्षण आणि राखीव मतदारसंघही द्यावे लागतील. आणि असं जर झालं तर सत्तेवर बसलेल्या अनेकांना ही सिंहासनं सोडावी लागतील. पण या सर्व शक्यता खूप नंतरच्या झाल्या. आज यांच्यातल्या अनेक जमातींची साधी माहितीही अनेकांना नाहीये. अशा जिण्यापेक्षा तर मरणच बरं वाटावं इतक्या भयानक अवस्थेत अनेक जण अजूनही जिवंत आहेत. मरगम्मा मसणजोगी ही जमात अशीच काहीही खाऊन जिवंत राहते. मरगम्मा जमातीची ही वस्ती उस्मानाबाद जिल्ह्याच्या नळदुर्ग गावाबाहेरची.
यांना कोणत्याही गावात 3 दिवसांपेक्षा जास्त दिवस राहण्याची परवानगी नाही. विठप्पा आणि त्याची बायको आता गावात जायला निघाले, आपल्याच अंगावर कोडे मारून घेण्यासाठी. मग पेलेचं काय, पाऊस कसा, पीक कसा आहे, माणसाचं कसा आहे, ही मुलकाला असा आहे, ही मुलकाला असा आहे, ही मुलकाला तसा आहे. आमचे लोकांमध्ये ती काय चाबूक मारून डोसक्यावर देवळ घेऊन सांगत होतं. हा मरगम्मा कोळी सगळ्या गावाचं, माणसांचं, पिकांचं, इतकंच काय अगदी प्राण्यांचं सुद्धा भविष्य सांगतो. पण स्वतःच्या पोटच्या पोरांचं मात्र भविष्य सांगता येत नाही. इतकं अनिश्चित आयुष्य गेली पिढ्यानपिढ्या तो जगतोय. सामाजिक स्तरावर हे उपेक्षितच असतात. शिकारीच्या वेळी भुंकून भुंकून आवाज करण्यासाठी अनेक कुत्री हे सांभाळतात. कुत्री, डुकरं आणि यांची मुलं एकत्रच जगतात, एकत्रच खातातही. समाजाकडून रोज केल्या जात असलेल्या गुन्ह्याची शिक्षा यांना भोगावी लागते. यांचं जगणंच इतकं कठीण आहे की जीवाची काही किंमत किंवा भीती यांना वाटतच नाही. शेतात रानडुकरं घुसून पिकाची नासाडी होण्याची शक्यता असली तरच बाहेरचा समाज यांना बोलवायला येतो. एवढं जनावर असते, एवढं जनावर असते. तिचा तोंड म्हणल्यावर असा, तिचा केसा, तिचा तोंड नाही बघितले माणसं, तिला बघितले की नाही तिचा हंगाता लागणे, कलास भिवून तर कलास मरून तर जात आहे. शिकार मारून आणली की त्या उघड्यावर कापतात. सगळी जमात खाते, कुत्री, मुलं सगळेच. आसपास सगळीकडेच उकिरडा पसरला. ही घाण यांच्या आयुष्याचाच एक भाग झाली. त्यांचा आणखीन एक धंदा आहे. डुकराची विष्ठा गोळा करून ठेवतात, वाळवून ती शेतात खत म्हणून विकायची. स्वतःच्या आरोग्याची कोणतीही चिंता करणं यांना परवडतच नाही. पण ज्या परिस्थितीत यांना जगावं लागतं ती मात्र हे बरी करू शकत नाही. प्रजासत्ताक भारताचा सामाजिक समता आणि न्याय अजून यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. यांची नावं जनगणनेत नाहीत, मतदार यादीत नाहीत. यावरून हेच दिसतंय की त्यांच्या असण्याची, अस्तित्वाची आपण अजून दखलही घेतलेली नाही. तर 10 वर्षानंतर आयोग येतो आणि त्याच्या शिफारसी तुम्ही स्वीकारतच नाही. पुन्हा मध्ये मध्ये त्या विषयांसाठी आयोग का करावा लागतो? महाराष्ट्रातल्या या गुन्हेगार ठरवल्या गेलेल्या 14 जमातींना देशाच्या काही राज्यात मागास, काही राज्यात अनुसूचित जाती, तर काही ठिकाणी अनुसूचित जमाती म्हटलं गेलंय. पण स्वतःलाच पुरोगामी म्हणवून घेणारा महाराष्ट्र इंग्रजांनी गुन्हेगार ठरवलेल्यांना साधं माणूसही मानायला तयार नाही. 13-14 जमाती आज ज्या महाराष्ट्रामध्ये डिनोटिफाईड कास्ट ज्या आहेत किंवा क्लासच्या आहेत, तर या सगळ्या देशभरात आलेल्या आहेत ना. आम्हाला मायग्रेट करून इथं आणलेलं आहे ब्रिटिशांनी. आमच्या स्वतंत्र कॉलनीज केल्या, कॅम्प्स, त्याचे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प. जे कोणी जन्माला आले नाहीत त्या काळात तर कोण असणार होतं? ब्रिटिशांनी 1931 साली केलेल्या जनगणनेत या सर्वांची जमातनिहाय मोजणी केली. या जमातींच्या अभ्यासासाठी पहिला आयोगही त्यांच्याच काळात नेमला गेला. तेव्हापासून आजपर्यंत या जमातींच्या अभ्यासासाठी फक्त आयोगांच्या नेमणुकाच झाल्या. मुन्शी आयोग, काकासाहेब कालेलकर आयोग, अंथरुणकर आयोग, इधाते आयोग अशा अनेक आयोगांनी अनेक अहवाल दिले. पण घटनेप्रमाणे 10 वर्षानंतर जो आयोग नेमला जातो तो तर दर 10 वर्षानंतर येतोच. मग दर 10 वर्षानंतर आयोग येतो आणि त्याच्या शिफारसी तुम्ही स्वीकारतच नाही. पुन्हा मध्ये मध्ये त्या विषयांसाठी आयोग का करावा लागतो? नुकताच केंद्र सरकारला रेणके आयोगानं या जमातींवरचा आपला अहवाल सादर केलाय. त्यातही अनेक शिफारशी केल्या आहेत. कल्चरल अकॅडमीची स्थापना करावी, यांना व्होकेशनल ट्रेनिंग देण्यासाठी इन्स्टिट्यूट्स उभाराव्या, राष्ट्रीय पातळीवर एक जनजागरण मोहीम आखावी, यांची स्वतंत्र गावं वसवावी, यांना स्वतंत्र शेड्यूल्ड कम्युनिटी म्हणून गणना केली जावी, अशा शिफारशी केल्या आहेत. हे तर खरं आहे की या जमातींच्या अस्तित्वाची, संख्येची, त्यांच्या दारिद्र्याची जाणीव सर्वांनाच व्हायला हवी. त्यांच्या कौशल्यांचीही माहिती व्हायला हवी.
तर यांचं पुनर्वसन शहरालगत झालं पाहिजे. यांच्यामध्ये भटकंती आहे, यांच्यामध्ये बोलण्याची कौशल्य आहे, त्यांच्यामध्ये अनेक प्रकारची कौशल्य आहेत. निसर्गाचं त्यांच्याकडे ज्ञान आहे, वरदान आहे यांना सगळ्यात. तर ह्या सगळ्या कौशल्याचा उपयोग आधुनिक शास्त्र आणि ते याची सांगड घालून करायचं असेल तर यांच्या वसाहती केल्या पाहिजे शहराच्या जवळ, आणि मग आधुनिक शिक्षण त्यांना देता येतं. रेणके आयोगानं केंद्र सरकारला केलेल्या प्रमुख शिफारशींमध्ये या जमातींसाठी जसं पोलिओचं एक सेन्सिटायझेशन प्रोग्राम होतो, कॅम्पेन होते, तसे देशामध्ये पोलीस व्यवस्थापन, सर्वसाधारण लोक आणि हे लोक स्वतः ज्यांच्यावर कलंक आहे या सगळ्यांचं एक सेन्सिटायझेशन निर्माण करणं, यांना शहाणं करणं, यांचं प्रबोधन करणं, याच्यासाठी एक कॅम्पेन मोहीम उघडली पाहिजे अशी आम्ही शिफारस केली. पण याशिवायही खूप काही होण्याची गरज आहे. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय. म्हणजे राजकीय जोपर्यंत मतदानाचा अधिकार मिळत नाही तोपर्यंत त्यांना त्याचं जाणीव होणार नाही. मतदानाचा अधिकार मिळायचा असेल तर ते आधी स्थिर झाले पाहिजेत, म्हणून त्यांना जमिनी दिल्या पाहिजेत. नंबर 1 ला जमिनीचं वाटप त्यांना झालं पाहिजे. त्यासाठी राजकीय स्वार्थ बाजूला ठेवणं अतिशय गरजेचं आहे. यांच्याकडे जर खरंच माणूस म्हणून बघण्याचं ठरवलं तर यांचा स्तर उंचावणं शक्य आहे, नाहीतर संपूर्ण देशाला याची मोठी किंमत चुकवावी लागेल. त्या नाही मिळाल्या तर भविष्यात देशाची जी काही विकासातला आहे त्यातला एक खूप मोठा घटक, या 10-15 कोटी आहेत, पुढच्या 20 वर्षात या 15 ते 30 कोटी होतील. कारण कुटुंब नियोजन किंवा या प्रकारचा याच्यात प्रसार नाहीये. त्यामुळे सगळ्यात मोठी लोकसंख्या अशिक्षित, अडाणी, अंधश्रद्धेने झालेली आणि दरिद्री ही राहील. 12 कोटींपेक्षा जास्त असलेल्या माणसांच्या मूलभूत हक्कांचा हा लढा आहे. त्यांनाही प्रतिष्ठेनं जगण्याचा हक्क मिळायला हवा. 125 वर्षांपासून स्वाभिमानासाठी झगडणारा हा भटका त्याच्या भुकेसाठी, त्याच्या अब्रूच्या रक्षणासाठी धडपडतोय. त्याच्या जगण्याला जर जिवंत करायचं असेल तर आता भारतातल्या प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. हा आमचा प्रयत्न आहे पहिल्यांदा त्यांचं असणं, त्यांचीच होत असलेली पारद समजून घेण्याचा.